स्तोत्रसंहिता 7. आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रार्थना. नमस्कार प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण परमेश्वराच्या वचनातून स्तोत्रसंहिता 7वी ऐकणार आहोत. ही स्तोत्रसंहिता आपल्याला शिकवते की जेव्हा आपल्यावर अन्याय होतो, खोटे आरोप केले जातात, तेव्हा सूड घेण्याऐवजी आपण प्रभूकडे न्यायासाठी धाव घ्यावी. बन्यामिनी कुश याच्या बोलण्यामुळे दावीदाने परमेश्वराला गायलेले क्षोभस्तोत्र. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय केला आहे. माझ्या पाठीस लागणाऱ्या सर्वांपासून माझे रक्षण कर. मला सोडव, नाहीतर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकेल. मला सोडवणारा कोणी नाही, म्हणून तो माझे तुकडे तुकडे करेल. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे काही केले असेल, माझ्या हातून अन्याय घडला असेल, माझ्याशी मिळून मिसळून असणाऱ्यांचे मी वाईट केले असेल, उलट मी तर निष्कारण झालेल्या माझ्या वैऱ्याला सोडवले आहे, तर वैरी माझ्या पाठीस लागो, मला गाठो, माझा जीव मातीत तुडवो आणि माझा गौरव धुळीस मिळवो. हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन उठ. माझे शत्रू संतापले असता त्यांच्या विरुद्ध उभा राहा. माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहेस. तुझ्या भोवती लोकांचा समुदाय गोळा होवो. तू त्यांच्यावर उच्च स्थानी आरूढ हो. परमेश्वर लोकांचा न्याय करतो. माझ्या नीतिमत्वाप्रमाणे व माझ्या ठायी असलेल्या सात्विकतेप्रमाणे हे परमेश्वरा, माझा न्याय कर. दृष्टाची दृष्टाई नष्ट होवो, नीतिमानाला तू खंबीर कर. न्यायी देव मने व अंतकरणे पाखरणारा आहे. सरळ मनाच्यांना तारणाऱ्या देवाने माझी ढाल धरली आहे. देव न्यायी न्यायाधीश आहे. तो प्रतिदिनी रोष दाखवणारा देव आहे. कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्या विरुद्ध तो आपली तलवार पाजळतो. त्याने धनुष्य वाकून सज्ज केले आहे. त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्रे सिद्धी केले आहेत. त्याने आपली अग्निबाण तयार केले आहेत. पहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेणा देतो, उपद्रवाची गर्भधारणा करतो व असत्याला प्रसवतो. त्याने खड्डा खणून खोल केला आणि तोच त्या खड्ड्यात पडला. त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल. त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल. परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन. परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ही स्तोत्रसंहिता आपल्याला आठवण करून देते, न्यायासाठी आपल्याला भांडण्याची गरज नाही, कारण प्रभू स्वतः आपला न्याय करणार आहे. आज जर तुमच्यावर अन्याय झाला असेल, खोटे आरोप झाले असतील, तर तुमचे मन प्रभूकडे उचला आणि म्हणा, प्रभू, तू माझा न्याय कर. चला, आज आपण आपले प्रकरण देवाच्या हातात सोपवूया. प्रभू येशू, तू न्यायी देव आहेस. आमच्यावर झालेला अन्याय तुझ्या चरणी ठेवतो. आम्हाला सुडापासून दूर ठेव आणि तुझ्या न्यायावर पूर्ण विश्वास ठेवायला शिकव. आमेन.